तर नमस्कार मित्रमंडळी, सोमसिद्धू ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आता विषय असा आहे मंडळी, आपला आता संध्याकाळ मस्तपैकी झालेली आहे, कारण आता आपण आहे ना थोडंसं गिन्नी मस्तपैकी आपली तोडून आलेलो आहे. आणि आता इथं आपण आहे ना, आपल्याला आहे ना एक महत्त्वाचं काम आहे. आता तुम्हाला आहे ना आम्ही ना आमच्या शेडची टूर देणार आहे. त्याच्या आधी तुम्ही इथं पाहून घ्या आमची सौम्या काय चाळी करते. ही कढईचा केक बनवला ही नाही मुद्दा म्हणून करते त्या आता केक कटिंग. हॅपी बर्थडे. हा ठीक आहे. आता या ठिकाणी केक कटिंग सेरेमनी पण झालेली आहे सुंदर रीतीने. आता तुम्ही एकदा आहे ना पब्लिक व्ह्यू चेक करा. पब्लिक व्ह्यू कसा आहे मग व्ह्यू एकदम क्वालिटी. कॅमेरातून एवढं खास नाही दिसणार, तसं पाहून घ्या तुम्ही. कशाच तरी आवाज येतोय वरच असं म्हणणं आहे. वरच कशाचा आवाज येतोय म्हणे, कशाच तरी आवाज येतोय पब्लिक. अरे वार ते काचीला लागतंय ते याच्यातून जाऊन. अरे इतका घाबरला आम्ही. इथं जाळीची खिडकी ना, त्या जाळीच्या खिडकीतून पासून हवा आहे ना तेव्हा याला लागती त्या काचीला, त्याच्यामुळे त्याचा असा आवाज येतोय. तुम्हाला आवाज ऐकायचा का? आवाज आवाज तर काय आहे ना, पण तू आवाज जो काढतोय का तो आवाज तो 100% ऐकला का? असा आवाज येतोय पब्लिक. आता आम्ही तुम्हाला आहे ना मस्तपैकी शेडची टूर देऊन टाकू. चला आता शेडमध्येच भेटतो तुम्हाला पब्लिक. आता आपण मस्तपैकी चाललेलो आहे शेडमध्ये. इकडे जाऊ आपण. काहीतरी माझ्या अंदाजे डास वगैरे असं म्हणून 2-3 झापडा ठेवून दिले. आपल्या फटाम तरीकेने उतरलेलो आहे. आता पाय मुरगाळा असता माझा, दगडावरच तंगड दिलं होतं. गेला असता पाय मोडून. आता या सुंदर रीतीने आपण इथं आलेलो. इथं सिद्धू बसलेला आहे आपला, कारण याला काढायची धार या गायची. का झाली काढून? नाही व्हायची अजून. पाहून घ्या कसे सड फेमस होणार डायरेक्ट हा ब्लॉग पुरा व्हायरल जाणार आहे. काय सांगते यांची फक्त तुम्ही आता इथे सेल्फी स्टिक नाही आपला फक्त तुम्ही बघायचं आता काय होतं कुटाणा. चला पब्लिक आता तुम्हाला थोडीफार मी तोपर्यंत शेडची टूर देऊन टाकतो. आपल्या गायांचा चारा कुठे आहे किंवा काय कसं केलेलं आहे आपण शेडमधलं. आपल्या आंब्याच्या बागेच्या व्हिडिओला एकदम मस्त सपोर्ट दाखवलेला आहे पब्लिक. एकदम सुंदर असा सपोर्ट दाखवलेला. असा सपोर्ट दाखवत राहील. या ब्लॉगला पण असा सपोर्ट दाखवा. मी सुरू करतो आता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इथं आपला मुरघासे गावरान गायांचा पाहूच शकता तुम्ही. तसं पण इथं 1 2 3 4 ती बॅग फुटलेली, 5 अर्धी बॅग, ती नाही तारायची, 5 6 7 बॅग ही. नाही तर काकू चालती मस्तपैकी मुरघास काढती आणि त्याच्यावर थोडं भूस टाकती. हे भूस हे गायांचा चारा आहे, जर्सी गायांचा, बैलांचा. बैल पाहिला कस पाहतो आपल्याकडे हे बैल कस पाहतो. इकडं मस्तपैकी आपला ठेवलेला आहे भुसारा. याच्यातून भूस बाहेर चालला. ते गेट नीट नाही केलं, नव्हतं केलं त्या माणसानं, त्याच्यामुळे भूस बाहेर चालला. आतमध्ये तुम्हाला भूस दिसतच असेल. थोडा अंधाराची मध्ये, पण तरी पण वरच्यावर पाहून घ्या तुम्ही. एवढा मोठा मस्तपैकी आपण भुसारा केलेला आहे. वरतून बिरतून पॅक केलं. वरती जाऊन पण दाखवून मी तुम्हाला. इथे एवढा सगळा चारा आहे. मुरघासाच्या बॅगी भरलेल्या आहे सगळ्या. इथे अँगल पडलेली आहे, कारण अजून थोडंसं शेडचं काम राहिलेलंच आहे तोपर्यंत. आणि इथं भंगार पडलेलं आहे मस्तपैकी भंगार. थोडंसं आहे ना तुम्हाला आतून जाऊन दाखवतो मी एकदा किती नाही. इथं पडलेले पब्लिक आपल्या मिठाचे खडे गायांच्या. ते गायांचं आयोडीन ते वाढवतं चांगलं, तब्येती व्हायला चांगलं सपोर्ट करतं. आता तुम्हाला आपल्या शेडचा ब्लॉकचा टूर देऊन टाकू आपण. इथं याच्या पलीकडे तुम्ही पाहिलेलाच हा भुसारा आहे म्हणून आपला. इथून सुरू झालेली इथे गेट केलेलं आहे आपण. इथून सगळीकडे असं थोडंसं खालून रिकामं सोडलेलं आहे, कारण इथं कॉन्क्रीटचं येतो त्याच्यामुळं असं गेट केलेलं आहे सुंदर रीतीने. इकडे एक मोठं गेट केलेलं आहे, हे त्या तुम्ही दाव्याने बांधलेलं पाहू शकता. खाली पण केलेलं आहे थोडंसं त्याला सिस्टम. असं गेट केलेलं आहे मस्तपैकी इथं. आणि इथं अशी सगळी इथून तिथून वॉल कंपाऊंड आहे. इथं थोडंसं भंगार पडलेलं आहे बाहेरच्या बाजूने. बाई जाळी अजून एक थोडंसं खाली भंगारीने आपलं आंब्यात झाड. आणि इथून असं मस्तपैकी केलेलं आहे. इथं वॉल कंपाऊंड केलेलं आहे. असं हे नवीन केलं सगळं पब्लिक, तरी पण हे थोडंसं कच्चंच राहिलं. तुम्हाला दाखवतो मी. हलतं थोडंसं असं, हे बा थोडंसं असं हलतंच. ते थोडं टाईट करायचं आहे अजून हे असं मस्त इकडे करून घेतलेलं आहे. हे एवढं मोठं इथं वॉल कंपाऊंड केलेलं आहे सगळं. इथून तिथपर्यंत वॉल कंपाऊंड घेत. तिकडं ते आहेच आपल्या घराची ते भिंत आहे तिथे त्या पोरची एवढी मोठी. हे बाई चाळे, हे बाईला काय सापडलं? धनुष्यबाणाच्या आकाराचं लाकूड सापडलं. आणि तिकडून मला दाखव ग. हां हे बाय यो काहीतरी करतोय. तर ऐका आता, आज आम्ही एका दिवसात 2 ब्लॉग बनवलेले.
कारण की आम्हाला आहे ना 2 दिवस पहिले थोडंसं इतका विचार करावा लागतो. मग काय आज चॅलेंजचा कोणता व्हिडिओ बनवा, एक चॅलेंजचा येईल आणि एक असं येईल. नकोय मला ते. ती बाय देती लाकूड कशाला, राहू दे, चाल जाऊ दे. धनुष्य बाणासारखं दिसतंय का रे? हा मग हा यार दिसतंय. जय श्रीराम. जय श्रीराम. या बाई मेकअप आर्टिस्ट पिठासोबत खेळत होती येडी अंबाबाई. पिठासोबत खेळते. इथं पत्रे पडलेले आहे आपले मस्तपैकी, कारण हे पत्रे आपण इथं वापरलेले आहे पूर्ण शेडला. इथं नवीन शेड केलेलं आहे, आपलं जुनं शेड होतं इथं. इथं इथं हे बाय हा एक नवीन पोल रावला इथं. हा इथून स्टार्ट केलेला आहे शेड मस्तपैकी आपलं. इथून ते पुढचा पण पोल तो नवीन आहे, अजून तो तिकडचा पोल पण नवीन. काहीच नका बोलू, जाऊ द्या. आजी पण बघता आमचे व्हिडिओ, आमच्या आजींना पण आवडतात. तर चला समजू कुठपर्यंत आला ते सांगून दे. आता या पब्लिक इथं आपली मस्तपैकी पन्हाळी केलेली सगळीकडे. ती लक्ष्मी ती लक्ष्मी मारती भर काही मारकी गाय थोडीशी. हे बा इथं पन्हाळी केलेली आहे वरती. अशी पत्र्याची, त्याला थोडंसं टेकन म्हणून सगळं पाणी आपण तिकडच्या खालच्या बाजूला काढलेलं आहे तिकडून ते खाली पडणार तिकडं. कारण इथं त्याचं टोकन लावलेलं, एक टोचन लावलेलं आहे, टोकन नाही लावलेलं. नाही पाणी तिकडे जाऊ जाऊ म्हणून खालच्या बाजूला म्हणून टोचन लावलेलं. हा खायचं काही ठेवलेलं आहे. आणि या बाई इथून सुरुवात केलेली आहे. ह्या बाई इथं एक अशी कायची मारलेली आहे. बाई कायची दिसतच असं तुम्हाला. हे नवीन केलेलं आहे बरं काही शेड, सगळं पत्रे बित्रे सगळं नवीन आहे मस्तपैकी. हे व्हाईट पत्र्यावालं शेड आहे ना, हे वालं जुनं शेड आहे आपलं. हे बाई कायच्या इथपर्यंत इकायची जुनी आहे. तिथून पुढे हा इथून आहे ना, इथून इकडचा पार्ट हा जो आहे ना, हा पोर्शन हे हुक दिसतं ना, ह्या हुकापासूनचा इकडचा पार्ट सगळा नवीन आहे. हे बाई नवीन कायची आहे आणि ती पण नवीन कायची. आणि हे बाई हा नवीन पोल. मी याला रंग दिलेला आहे सिद्धूने, मला वाटलं नवीनच पोल आहे. हा नवीन पोल आहे. आणि हा एक नवीन पोल आहे. इकडे एक नवीन पोल केला, हा नवीन नाही म्हणजे हा जुनाच आहे. आणि इकडे एक नवीन पोल केलेला आहे हा वाला. आणि हा एक नवीन पोल आहे. आणि तिथून एवढं सगळं कैचीचं शेड टाकलेलं आहे. आणि हे पण पुढचं हे पण नवीन केलेलं आहे. हे पण इथपर्यंतच होतं या कैचीपर्यंत. इथून पुढं इकडं कंटिन्यू केलेलं आहे. इथून कंटिन्यू केलेलं आहे इकडच्या बाजू इथपर्यंत. हे नवीन इथं एक लाईट लावलेलं आहे. ही एक कैची आहे आणि ती एक कैची थोडं उन्हामुळे चमकत असेल. ही एक कैची अशी कैची. आणि इकडं हा एक पोल घेतलेला आहे आणि हा एक पोल घेतलेला आहे. एवढं सगळं केलेलं आहे मस्तपैकी आपण. आणि तिकडं आपला तो भुसारा आहे तुम्हाला जो बाहेरून दाखवलो. आपल्याला थोडंसं आहे ना आता अपग्रेड करायचं आहे. इथं एवढी जी जागा दिसते तुम्हाला, हे पत्रा, या पत्र्याला आहे ना आपल्याला आहे ना आपल्या गायांचं मिल्किंग मशीन घ्यायचं आहे. मिल्किंग मशीन. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा कप्पा आहे ना, स्पेशली आपल्याला गाय पिळण्यासाठी ठेवायचा आहे. आता या बाईला असं काबर बांधलेलं आहे माहिती का, एवढं ताईट डोळ्यात डोळे नाही ती म्हणत डोळे बघ. या ठिकाणी मस्तपैकी इथं आपल्याला माझे डोळे आपल्याला मिल्किंग मशीनचं करायचं आहे. मला आता थोडंसं घरी बोलवलं, इथून पुढे ब्लॉग आहे सिद्धू दाखवून मी सगळं दिलेलं आहे करून. तर चला, तर आता आपण काढणार या गाईची धार. धार मला सेल्फी स्टिक दे. काय घडतं रहस्य धारेच्या वेळेस तुम्ही ते बघा, या कॅमेऱ्यात ते आज रेकॉर्ड होणार आहे. तर चला, तुम्हाला पाहिजे असेल तर पहिले चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर भरपूर शेअर करा. धार गायची झालेली आहे. गाय तिकडे गेलेली आहे वापरत. तर आता ब्लॉग नाही बनवू शकलो कारण की ना थोडासा शिप लागली असते. गायचा हातच फोडनेट झालेला आहे, परत बोलणी खाल्ली असते. तर जाऊ द्या, काही त्रास दिलेला नाही रेकॉर्ड होण्यासारखं. तरी तुम्हाला समोर दाखवलेलंच आपलं असं काही फार्म. इकडून तर आता इकडून बघू शकता तुम्ही, असा काही आपला गायांचा कोटा दिसतो. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला, वरचा व्ह्यू पाहायचा असेल तर चला वर जाऊ आपण. वर पण जाऊ. सकाळी वरून दिसतं आपल्या कोट्याच्या, म्हणजे आपल्या फार्मच्या वरून. आणि इकडून बघा तुम्ही किती सुंदर. जेव्हा आहे ना, जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा फार मस्त दिसतं. हे बघा, तिकडं नाही जायचं कारण मी चप्पल नाही घातलेली त्यामुळं.
आणि त्या दिवशी मी तिथून पडलो होतो, ते भूस दिसते तुम्हाला पांढरं, हे बघा इथून मी डायरेक्ट खाली होतो, इथून डायरेक्ट खाली होतो. तर चला, तुम्हाला आजचा आपला काही असा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम. तर चला.